काही वेळाने आदित्य तिथे पोहोचतो। समोर त्या व्यक्तीला बघून त्याला खूप राग येतो, पण तो शांत असतो। तोच ती व्यक्ती त्याचा हात पकडून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते, आदित्य, मी चुकीचे वागले तेव्हा फक्त माझा विचार केला। मी जेव्हापासून लांब झाले तेव्हापासून तुझ्याबद्दलच्या प्रेमाची जाणीव मला झाली। आदित्य, तू कदाचित विसरला असेल, पण माझं अजून पण तुझ्यावर खूप प्रेम आहे। तोच आदित्य त्या व्यक्तीचा हात त्याच्या हातातून बाजूला करतो आणि त्या व्यक्तीकडे पाहत, अनिशा, तू खूप चुकीचं वागली आहेस आणि त्यासाठी मी तुला अजिबात माफ करणार नाही। आणि काय गं, तू माझ्यापेक्षा तुझ्या करिअरकडे लक्ष दिलं आणि लग्नाच्या दिवशी पळून गेली। अनिशा, खूप चुकीची वागली आहेस तू। अनिशा, तू माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही, तू फक्त तुझ्या कामावर प्रेम केलं। हो आदित्य, तेव्हा मी माझ्या कामावर प्रेम केलं, कारण मला तुझी बायको होऊन घरची कामं सांभाळायची नव्हती, तर मला माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं। पण अनिशा, तू हे मला लग्नाच्या आधी सांगितले असते तर आपण काहीतरी मार्ग काढला असता, पण तू तर लग्नाच्या दिवशी कोणाचा विचार न करता निघून गेली। आणि यात त्या आरोहीची काहीही चूक नसताना तिने खूप मोठा त्याग केला आहे। आणि त्या दिवशी आरोहीने माझ्यासोबत लग्न केले नसते तर तुझ्या आणि माझ्या घरच्यांना कुठेच तोंड दाखवायला जागा राहिली नसती। अनिशा शॉक होते की आदित्य आणि आरोहीचं लग्न झाले। ती बिचारी तर बाबांच्या एका शब्दावर तयार झाली। कसलाही विचार न करता ती लग्नाला तयार झाली। लग्न करून जेव्हा ती आली तेव्हा आमच्या घरातील तिला खूप काय बोलले, पण तिने प्रत्युत्तर केले नाही। आरोही खूप वेगळी आहे अनिशा तुझ्यापेक्षा। तिला सतत तिच्या माणसांबद्दल काळजी वाटते, हे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे। अनिशाला आरोहीचा खूप राग येत होता, पण ती शांत होती। आणि आज तू अशी अचानक आल्यामुळे माझी आरोही माझ्यापासून दुरावली गेली आहे अनिशा। हे ऐकताच अनिशाचा चेहरा खुलतो। ती रागाने आदित्यकडे पाहत, मगासपासून तोच बोलतोय, तुझं तर पहिलं प्रेम मी होते ना, मग तू आरोहीसोबत कसे लग्न केलेस आणि आता ती पण आपल्या दोघांमधून निघून गेली आहे, तर तू आरोहीचा विचार सोडून दे, आपण दोघे लग्न करून सुखाचा संसार करू। हे बघ अनिशा, तू आता जे काही बोलली ते तुझ्याजवळ ठेव आणि एक गोष्ट चांगली लक्षात ठेव, ती म्हणजे माझं आणि आरोहीचं लग्न झालं आहे, त्यामुळे आता तू काहीही करू शकत नाही। आदित्य, असं कसं वागू शकतोस रे तू? एकदा माझा विचार कर रे, तू तुझ्या ऑफिससाठी मेहनत घेतोस आहे ना, मग मी पण आधी माझ्या स्वप्नांचा विचार केला। ती रडत रडत त्याचा हात पकडते। आता आदित्यला पण तिच्याबद्दल वाईट वाटत असल्यामुळे तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत असतो। इकडे आरोही फ्रेश होऊन बेडवर बसलेली असते। तिला आदित्यची खूप आठवण येत होती। प्रेम नसले तरी एकमेकांचा सहवास त्यांनी अनुभवला होता। ती विचार करत असताना तिला शक्तीचा फोन येतो। शक्तीला अनिशाबद्दल माहिती होते म्हणून ती आरोहीला फोन करते। आरोहीचा आवाज ऐकून तिला समजतं की तिला किती त्रास होतोय। शक्ती, नॉर्मल राहून आरोही, मला माहिती आहे तू आता कोणत्या गोष्टीचा विचार करते। तू एकटी नाहीये, मी आहे तुझ्यासोबत, पण आता तू आहेस कुठे? आरोही तिला सांगते तशी शक्ती आरोहीला म्हणते, मी तुला भेटायला येते तुझ्या घरी, आणि ती फोन ठेवते। अगं ऐक तर माझं, पण त्याआधी शक्तीने कॉल कट केलेला असतो। इकडे आरोहीला आदित्यची खूप आठवण येत असल्यामुळे तिचे अश्रू थांबतच नव्हते आणि तिला तसं बघून राघवला पण खूप वाईट वाटत असतं। ती विचार करत, आता अनिशा आली आहे तर हे तिच्याकडे जातील। आता आरोही, आजपासून तू त्यांच्यापासून शक्य होईल तेवढं लांब राहायचं, हेच तुझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी योग्य असेल। इकडे राघवच्या इथे बेल वाजते। तो दरवाजा ओपन करतो, तो शक्ती आत येते। त्या गडबडीत तिचा पाय त्याच्या पायावर पडतो, तसा तो रागाने तिच्याकडे पाहतो। इकडे शक्ती त्याच्याकडे पाहत, तुम्हाला थोडं मागे नाही का उभं राहता येत? आता माझा पाय पडला यात माझी काही चुकी नाहीये। राघव तिच्याकडे पाहत, अगं ये, माझ्या घरी येऊन मलाच बोलतेय, आणि कोण आहेस तू आणि अशी कशी आत येते? आपली तर ओळख पण नाहीये। ते काय आहे ना, तुम्ही कोण आहे त्याचं मला पण काही घेणं देणं नाहीये। इथे तर मी आरोहीसाठी आली आहे। कुठे आहे आरोही? आणि तुम्ही कोण आहात? तसा राघव दरवाजावर हात ठेवत, मी तिचा दादा आहे। शक्ती हाताची घडी घालत, ओ, तुम्ही आहे तर बिग ब्रदर। आणि काय हो, आता मध्येच कसे आलात तुम्ही? आधी आरोहीची आठवण येत नव्हती का तुम्हाला? मला असं वाटत आहे तुझ्याशी वाद घालण्यात काहीही मजा नाहीये। इकडे आरोही विचार करत असते, बेल वाजली, मग अजून कोणी कसं आले नाही म्हणून ती बाहेर पाहायला येते। इथे शक्ती आणि राघव एकमेकांकडे रागाने पाहत बोलत असतात। ती पटकन त्यांच्याजवळ जाते आणि त्या दोघांना शांत करते। दादा, ही शक्ती आहे, आम्ही सोबतच काम करतो आणि ही माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे, आणि शक्ती हा दादा आहे। बरं तू बस, काय घेणार? राघव त्याच्या रूममध्ये निघून जातो। तो जाताच आरोही रडायला लागते। शक्ती तिला शांत करत असते। आरोही आदित्यवर किती प्रेम करते हे शक्तीला तिच्या रडण्यातून समजले होते। आरोहीला आदित्य फोन करतो, पण आरोही त्याचा फोन उचलत नाही। आदित्य तिला वेड्यासारखे फोन करत असतो, पण ती काही उचलत नाही। शेवटी आदित्य राघवला फोन करून आरोहीबद्दल विचारतो।
आदित्य, आरोही ठीक आहे, पण आता ती तुझ्या बोलायच्या मनस्थितीत नाही आहे. आदित्य, मला खरं खरं सांगशील आता तू कुठे आहेस? आदित्य काहीही न बोलता फोन ठेवतो. राघवला वाईट वाटतं. त्याच्या मनात आदित्यबद्दल काहीतरी वेगळेच विचार येऊन जातात. आदित्य फोन का कट करतो तर तो अनिशासोबत हॉटेलमध्ये एका रूममध्ये असतो आणि त्याला अंदाज होताच की या गोष्टीचा आरोहीला खूप त्रास होत असेल. तो त्याच्या मोबाईलमधील आरोहीचा फोटो ओपन करून, आरोही, आता मी जे काही वागतोय ते फक्त तुझ्यासाठी आणि अनिशा आल्यामुळे तुला असं वाटत असेल की आदित्य तुला सोडून अनिशाकडे जाईल, तर असं काहीही नाही आहे. या आदित्यला फक्त आरोही त्याच्या आयुष्यात पाहिजे आहे, बाकी काहीच नाही. आणि या अनिशाचा काय प्लॅन आहे हे जाणून घेण्यासाठी मला हे नाटक करणं गरजेचं आहे. हे नाटक करताना जेवढा त्रास मला होणार आहे त्यापेक्षा जास्त त्रास तुला होणार आहे आरोही. पण आरोही, विश्वास ठेव माझ्यावर. हे सगळं सोडवून मी तुझ्याशी पुन्हा लग्न करून आपल्या घरी घेऊन येईल, हा शब्द आहे या आदित्यचा. आणि तो त्याचे ओटीच्या फोटोवर टेकवतो. इकडे आरोहीच्या बाबांना काळजी वाटत होती, कारण आरोहीच्या बोलण्यावरून त्यांना समजले होते की आरोही आदित्यवर खूप प्रेम करायला लागली आहे. त्यांना तर आरोहीची खूप काळजी वाटत होती, कारण त्यांना अनिशाच्या स्वभावाची पूर्ण कल्पना होती आणि ती पुढे जाऊन काय करेल याची सुद्धा भीती होती. ते मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत, देवा, माझ्या आरोहीने लहानपणापासून खूप दुःख आणि त्रास सहन केला आहे. देवा, आता कुठे तिला एवढी चांगली फॅमिली मिळाली होती, त्यात आता ही अनिशा आली. देवा, माझ्या मुलीच्या पदरात सूप पडू दे. ते विचारत असतात तोच त्यांना समोरून आदित्य आणि अनिशा दिसतात. तसे ते एकदम शॉक होतात. खरं तर अनिशाला त्यांना घरात घ्यायचे नव्हते, पण तिच्या आईमुळे ते शांत असतात, कारण ते दोघं दिसताच तिची आई पण रूमच्या बाहेर येते आणि अनिशाला घट्ट मिठी मारते. अनु, कुठे होतीस बाळा तू? किती मिस केलं आम्ही. अनिशा तिच्या बाबांच्या समोर येऊन उभी राहते आणि तिच्या बाबांकडे पाहत, बाबा, मी आले तर तुम्हाला नाही का आनंद झाला? तिचे बाबा तिच्या गालाला हात लावत, हो झाला ना बाळा. नंतर ती तिच्या आईजवळ जाऊन रडू लागते. आई, मान्य आहे मी जे वागले ते चुकीचं वागले, पण आता मी आले आहे आणि आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. अनिशाची आई तिच्याकडे पाहत, चल, तुला भूक लागली असेल ना, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते, तोपर्यंत तू फ्रेश हो. त्या दोन्ही आत गेल्यावर विकास महाजन आदित्यकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहत, आदित्यराव, मी जे काही बोलेल ते कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल, पण मला मनापासून असं वाटत आहे की तुमचं आणि आरोहीचं लग्न झालं आहे तर तुम्ही फक्त आरोहीचा विचार करावा. मान्य आहे तुम्ही अनिशावर मनापासून प्रेम केलं आहे, पण माझ्या आरोहीच्या आयुष्यात लहानपणापासून फक्त दुःखच आले आहेत. खरं तर त्या दिवशी माझ्या सांगण्यावरून आरोहीने तुमच्यासोबत लग्न केले होते. आदित्य, माझ्या आरोहीसाठी मी तुमच्याकडे भीक मागतो. माझ्या आरोहीला तुमच्या जवळ राहू दे. आज आरोहीमुळे आमच्या आणि तुमच्या परिवाराची बदनामी होण्यापासून वाचलो आहोत. खरं तर तिची काही चुकी नसताना तिला एवढी मोठी शिक्षा मिळाली. माझी आरोही खूप हळवी आहे. ती तुम्हाला कधी बोलून नाही दाखवणार आणि मला माहिती आहे अनिशा आल्यामुळे आरोही तुमच्या दोघांसाठी लांब कुठेतरी निघून जाईल. आरोही माझ्या पोटची मुलगी नाही, पण तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर. तेवढं तर अनिशा पण एवढं प्रेम करत नाही. तोच अनिशा येते आणि तिच्या बाबांजवळ बसते. बाबा तिच्याकडे रागाने पाहत, अनिशा, तू आता का आली आहेस? तू माझ्या घरातून गेली तरी चालेल. तू तेव्हा पण तुझा विचार केला होता आणि आता पण तुझा विचार करत आहे. अनिशा, तुझ्यामध्ये जरा म्हणून बदल झालेला नाहीये. जिथे तुझा फायदा असतो तू तेच करते आणि आता पण तेच करत आहे. अनिशा रागाने तिच्या बाबांकडे पाहत, मला माहिती आहे तुम्हाला त्या आरोहीपेक्षा दुसरं काहीही दिसत नाही. माझ्यासोबत कधीच प्रेमाने दोन शब्द तुम्ही बोलले नाही. तुम्हाला तर सतत त्या आरोहीची काळजी वाटत होती. कुठली कोणती? इथे तिने येऊन माझा आनंद हिरावून घेतला. ती आदित्यकडे पाहत, आदित्य, मला इथे राहायचं नाही, मी तुझ्यासोबत येते. आता आदित्यला टेन्शन येतं, आता हिला कुठे घेऊन जाऊ, पण त्याचा नाईलाज असतो आणि ती त्याच्यासोबत जायला निघते. ते दोघं कारमध्ये बसतात. आदित्य विचार करत असतो, हिला घरी घेऊन गेलं तर माझ्या घरचे गैरसमज करून घेतील, त्यापेक्षा हिला काही दिवस मी हॉटेलमध्ये रूम बुक करून देतो. अनिशा, ते काय आहे ना, तू लग्नातून पळून गेल्यामुळे माझ्या घरच्यांना तुझ्याबद्दल राग आहे. ते तुला घरात नाही घेणार. त्यापेक्षा तू हॉटेलला काही दिवस राहा. मी माझ्या घरच्यांना लवकरच समजावून तुला आपल्या घरी घेऊन जाईल. तसा अनिशाला आनंद होतो आणि ती पण तयार होते. आदित्य मनातच, टेन्शन गेलं बाबा. काही वेळाने ते हॉटेलला पोहोचतात. आदित्यने तिच्यासाठी खूप सुंदर अशी रूम बुक केली होती. ते बघून अनुषाला खूप आनंद होतो, कारण त्या रूममध्ये सगळं काही होतं. ती आदित्यला मिठी मारते. आदित्यला तिचा स्पर्श पण नको होता, पण त्याचा नाईलाज असल्यामुळे तो शांत असतो. अनिशा, बराच उशीर झाला आहे, मला निघायला पाहिजे. तो जाणार तोच ती पुन्हा त्याला मागून मिठी मारत, आदित्य लवकर ये, मी तुझी वाट पाहते. अनिशा, मी येईल उद्या. तू आता जास्त विचार करू नकोस आणि निवांत झोप.
ती समोर येऊन त्याच्या डोळ्यात पाहत, आदित्य प्लीज, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आज इथे थांब ना. ती खूप विनवण्या करत असते म्हणून आदित्य तयार होतो. बरं, तू जाऊन झोप तुझ्या रूममध्ये, मी आहे इथे हॉलमध्ये. अनिशा हॅपी होऊन तिच्या रूममध्ये निघून जाते आणि आरशासमोर येऊन उभी राहून हसत, आरोही तू आता काहीही करू शकत नाही, कारण आदित्य फक्त आणि फक्त या अनिशाचा आहे. इकडे आदित्य गॅलरीमध्ये जाऊन उभा राहतो. त्याला आरोहीची खूप आठवण येत होती. काही वेळाने फ्रेश होतो आणि सोफ्यावर पडतो. त्याला असं वाटत होतं आताच आरोहीला फोन करावा आणि बोलावं, पण त्याला माहिती होतं आरोही फोन उचलणार नाही, म्हणून तो तिचे फोटो पाहत असतो. त्या फोटोवर ओठ टेकवून, आरोही तू फक्त या आदित्यची आहे. मला माहिती आहे आता तुला त्रास होत आहे, पण लवकरच मी हे सगळं सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा तुझ्याशी लग्न करून तुला आपल्या घरात आणेल आणि या अनिशाला कायमचा आपल्या आयुष्यातून बाहेर काढेल. आदित्य आरोहीच्या आठवणीत झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग येते. तो फ्रेश होतो आणि निघून जातो. खरं तर कालच्या गडबडीत तो आरोहीला भेटला नव्हता. इकडे अनिशाला जाग येते. ती तिच्या रूमच्या मधून बाहेर येते. पाहते तर तिला आदित्य कुठे दिसत नाही. ती आदित्यला फोन करते. तोच तिला मेसेज येतो, खूप महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे लवकर निघालो. मीटिंग झाली की येईल तुला भेटायला. अनिशाला आदित्यचा राग येतो, पण ती स्वतः सावरते. इकडे आरोही शक्ती आणि राघवसाठी नाश्ता बनवते. शक्ती पण तिचं आवरून येत होती. काल उशीर झाल्यामुळे आरोहीने तिला तिथेच थांबवले होते. नेमका त्यावेळेला राघव पण येतो आणि त्यांची धडक होते. राघव तिच्याकडे रागाने पाहत, काय ग, तुला नीट बघून चालताच येत नाही का? जेव्हा बघावं तेव्हा कुणाला आणि कुणाला धडकत असते. शक्ती पण त्याच्याकडे रागाने पाहत, माझं ठीक आहे, तुला पण दिसत नाही का? त्या दोघांचं सकाळी सकाळी सुरू होतं. त्यांचा आवाज ऐकून आरोही किचनमधून बाहेर येते आणि त्यांच्यावर जोरात ओरडत, अरे तुम्ही काय एकमेकांसोबत असंच भांडण करत राहायचं ठरवलं आहे का? तसे ते दोघं शांत होतात आणि डायनिंग टेबलवर येऊन बसतात. आरोहीला हसू येतं, पण ती नॉर्मल राहते. ते तिघं मिळून नाश्ता करतात. इकडे अनिशा विचार करत असते, आदित्य तुला सोडून मी एकदा चूक केली आहे, पण आता नाही. आता तुला मिळवण्यासाठी या अनिशाला तुझ्या त्या आरोहीची मदत घेतली पाहिजे. तिची मदत घेऊन बघ तुला माझ्याजवळ आणते की नाही. शक्ती आरोहीकडे पाहत, आरोही तू पण चल ऑफिसला. घरी राहून विचार करण्यापेक्षा ऑफिसमध्ये मन रमेल तुझं. आरोही पण हसत, हो येईल मी ऑफिसला. ते सगळे नाश्ता फिनिश करतात. आरोही आणि शक्ती तिचं आवरून ऑफिसला येतात. आदित्यचा महत्त्वाचा कॉल चालू असतो आणि साईडला आरोहीच्या केबिनमध्ये पण लक्ष असतं. तोच त्याला आरोही दिसते तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. त्याला कॉल कधी संपवतो असं झालं होतं. काही वेळाने कॉल संपतो आणि तो आरोहीला त्याच्या केबिनमध्ये बोलावतो. आरोही काही वेळाने तिथे येते आणि नेहमीप्रमाणे त्याचा शेड्यूल सांगत असते. आदित्य फक्त तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत असतो. तिचं झाल्यावर ती जाणार तसा आदित्य तिला आवाज देतो. तशी ती थांबते. आदित्य उठून तिच्याजवळ येतो. तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला मिठीत घेतो. ती त्याच्या मिठीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत होती, तर इकडे आदित्य त्याची मिठी अजूनच घट्ट करत होता. सोडा मला, हे काय करताय आपण? ऑफिसमध्ये आहोत. आज ती आदित्यसोबत अशी काही वागत होती की ती त्याला ओळखतच नाही. तिचा चेहरा उंजळीत पकडून, आरोही मला माहिती आहे तू असं का वागते, पण आता कदाचित मी तुला चुकीचं वाटत असेल, पण मी जे काही करतोय ते माणुसकीच्या नात्याने मदत करतोय. पण तुम्ही हे सगळं मला का सांगत आहात? तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही स्वतःच करा, मला का सांगत आहे? आणि त्याचे हात बाजूला करून ती निघून जाते. तिच्या केबिनमध्ये येते. तिला खूप भरून आले होते. तिला कुणाशी तरी बोलावंसं वाटत होतं, म्हणून ती स्वतःला सावरते आणि तिच्या बाबांना फोन करते. आरोहीचा फोन बघून बाबांना आनंद होतो आणि काळजी पण वाटते. ते काळजीने, आरोही कशी आहेस बाळा? बाबा मी ठीक आहे. बाबा अनिशा आली आहे ना, तुम्ही हॅपी आहात ना? बाबा तिला समजून घ्या, तिला असं तुमच्यापासून आणि आईपासून दूर करू नका. मुलं चुकल्यानंतर आईबाबाच मुलांना समजून घेतात आणि माफ पण करतात. बाबा मी काय बोलते याबद्दल विचार करा आणि अनिशाला तुमचं प्रेम द्या. आणि असं झालं तर मला पण आनंद होईल. आरोही तू कितीही लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी मला माहिती आहे तू आदित्यवर किती प्रेम करते. आरोही काही न बोलता फोन ठेवते. इकडे बाबा तिला आवाज देत असतात, पण तोपर्यंत फोन कट झालेला असतो. आरोहीबद्दल तिच्या बाबांना खूप वाईट वाटत होतं. इकडे आदित्यला पण आरोहीसाठी खूप वाईट वाटत होतं, कारण तो जे काही वागत होता त्यावरून तरी असे वाटत होते की त्याला आरोही नाही तर अनिशा पाहिजे आहे. पण तो अनिशाचा विचार करत होता की ती पुन्हा का आली आहे आणि यामागचं कारण त्याला शोधायचं होतं. त्यामुळे तो अनिशासोबत आहे. पण आरोही माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझ्याशिवाय या आदित्यच्या आयुष्यात अनिशा पण नाहीये.
तो आरोहीचा विचार करत असताना त्याला अनिशाचा फोन येतो. तो पाहतो पण उचलत नाही. अनिशा 3 ते 4 वेळेला कॉल करते पण तो उचलत नाही. अनिशाला राग येतो. काही वेळाने आदित्य तिला फोन करतो तशी ती हॅपी होऊन फोन घेते. अगं कामात होतं ना म्हणून तुझा फोन घेतला नाही. बोल काय म्हणते? आदित्य तू फ्री असशील तर माझ्यासोबत बाहेर चल ना. आदित्य विचार करत ठीक आहे येतो. त्याचं बोलणं ऐकून ती हॅपी होते. इकडे आदित्यचं बोलणं प्रतीक ऐकत होता. त्याला पण आदित्यचा राग येत होता. शेवटी न राहून प्रतीक त्याला विचारतो आदित्य तू अनिशाचा एवढा विचार का करतोय? तुला तर आरोही वहिनीचा विचार करायला हवा. पण इथे तुझं तर काही वेगळंच सुरू आहे. हे बघ प्रतीक आता कदाचित तू पण मला चुकीचं समजत आहे. पण वेळ आल्यावर तुला पण कळेल मी असा का वागत आहे ते. आणि राहिला प्रश्न आरोहीचा तर मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण ती माझं काहीही न ऐकता निघून गेली. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो मी फक्त आरोहीवर प्रेम करतो. मी आरोहीशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही. बरं तुझं झालं असेल तर मला अनिशासोबत बाहेर जायचं आहे. आणि तो जायला लागतो. तोच प्रतीक त्याला आवाज देतो. तसा आदित्य थांबतो. आदित्य तू अनिशासोबत जातोय पण हे लक्षात असू दे तू फक्त वहिनीवर प्रेम करतो. आदित्य प्रतीककडे पाहतो आणि निघून जातो. इकडे शक्तीच्या मावशीच्या मुलीचा बर्थडे असतो म्हणून तिला गिफ्ट घ्यायचं असतं. ती विचार करत असते एकटी जाण्यापेक्षा आरोहीला पण घेऊन जाऊ. ती आरोहीजवळ येते. आरोही ऑफिस झाल्यानंतर माझ्यासोबत बाहेर येशील का? ते मला माझ्या माऊच्या मुलीसाठी गिफ्ट घ्यायचं आहे. आरोही हसून हो म्हणते. ती जायच्या आधी राघवला मेसेज करून सांगते मी शक्तीसोबत बाहेर जाते. तसा राघव आरोहीला फोन करून तिची काळजी घ्यायला सांगतो. आणि तो शक्तीला 1-2 शब्द बोलतो. नेमके ते शब्द शक्तीला ऐकू येतात आणि तिला राग येतो. ती मुद्दाम जोरात बोलते की राघवला ऐकू जाईल असे. राघव आरोहीला म्हणतो फोन दे तिला. आरोही शक्तीकडे फोन देते. शक्ती फोन घेताच बोलायला लागते आणि तिकडे राघव. बराच वेळ दोघांचं भांडण चालू असतं. आरोही फोन घेते आणि स्पीकरवर टाकून तुम्ही दोघांनी काय भांडण करायचा ठेका घेतला आहे का? जेव्हा बघावं तेव्हा भांडण करत असतात. आणि ती फोन कट करते. त्या दोन्ही मॉलला येतात. तिथे मुक्ता पण आलेली असते. तिचं लक्ष आरोहीकडे जातं. ती पळत येऊन आरोहीला मिठी मारते. वहिनी कशी आहेस? छान. मुक्ताला भेटून आरोहीला खूप आनंद होतो. तिचं लक्ष शक्तीकडे जातं. शक्ती तिला खूप रागात दिसते. ती शक्तीकडे पाहत वहिनी हिला काय झालं आहे? आरोही हसत अगं राघवदा आणि तिचं वाजलं आहे. तशी मुक्ता हसते. वहिनी तुम्ही इथे काय करताय? अगं ते मी शक्तीला गिफ्ट घ्यायचे आहे ना म्हणून तिच्यासोबत आले आहे. त्या तिघं बोलत बोलत आत येतात. या जिथे आल्या होत्या नेमके तिथेच आदित्य अनिशाला घेऊन आला होता. अनिशेसोबत तो कंटाळला होता पण त्याचा नाईलाज होता. तो बाजूला उभा राहून मोबाईलमध्ये पाहत होता. अनिशा काही ना काही बहाणे करून त्याला बोलवत होती. अक्षरशः कंटाळला होता पण तो नॉर्मल होता. तोच अनिशाला आरोही दिसते आणि ती मुद्दाम आदित्यच्या खूप जवळ उभी राहते आणि मोठ्याने बोलत असते. आरोहीचं लक्ष त्यांच्याकडे जातं. अनिशा त्याच्या खूप जवळ उभी असते. ते बघून आरोहीचे डोळे भरून येतात पण ती नॉर्मल असते. तोच आरशातून आदित्यचं लक्ष आरोहीकडे जातं आणि तो शॉक लागल्यासारखा तिच्याकडे पाहतो. तो अनिशाला बाजूला करून आरोहीजवळ जातो. तिचा हात पकडून आरोही तू इथे कशी? आणि राघवला माहिती आहे का तू इथे आली आहे ते? आरोही त्याचा हात बाजूला करत सर हे ऑफिस नाही आहे आणि माझं मन मी कुठेही जाऊ त्याचं तुम्हाला काय? आरोही रागात त्याच्याकडे पाहत बोलते. आरोहीचं बोलणं ऐकून अनिशा पण शॉक होते कारण तिने आरोहीला कुणाला प्रत्युत्तर देताना पाहिले नव्हते. इकडे अनिशा आदित्यच्या जवळ येते आणि त्याचा हात पकडून त्याला बाजूला घेऊन जात असते. तसा आदित्य रागाने तिचा हात फेकतो. अनिशाला त्याच्या वागण्याचा राग येतो. ती मनातल्या मनात आरोहीला बोलत असते आरोही माझ्या आयुष्यात फक्त तुझ्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. ही अनिशा असं काही करेल ना की तू या माझ्या आदित्यपासून लांब होशील. इकडे आरोही आदित्यला बोलली तर होती पण तिला रडू येत होतं म्हणून ती पळत निघून गेली. शक्ती आणि मुक्ता तिच्या मागे जातात पण आरोही त्यांना दिसत नाही. पण आदित्यचं मात्र लक्ष होतं ती कुठे गेली म्हणून आणि तो पण कुणाचं लक्ष नाहीये हे बघून तिच्या मागे जातो. तिचा हात पकडून तिला भिंतीला टेकवतो. आरोही त्याच्याकडे पाहत सोडा मला मी ओरडेल. आदित्य हसून ओरड मग. तशी ती रागाने त्याच्याकडे पाहते. सर असं वागायला मी तुमची बायको नाही आहे. आणि पुढे काही बोलणार तोच आदित्य तिच्या ओठांवर टेकवतो आणि तिला भान हरपून किस करत असतो. आरोही तर एकदम शॉक असते पण नंतर ती पण त्याला किस करते. दोघं बराच वेळ भान हरपून किस करत असतात. काही वेळाने बाजूला होतात. आदित्य तिच्याकडे पाहत आरोही तू मिसेस आदित्य आहेस? आरोही आदित्य चव्हाण माझी लग्नाची बायको. त्यामुळे माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे आणि हा हक्क मी असंच ठेवणार आहे. आता मला माहिती आहे तुझ्या मनात बरेच प्रश्न आहेत त्याची उत्तरे पण तुला मिळतील.
आणि राहिला प्रश्न अनिशाचा, तर तिला माणुसकी म्हणून मी मदत करतोय, कारण तुझ्या बाबांनी तिला घरात राहायला परवानगी दिलेली नाही आणि तिने मदतीसाठी माझ्याकडे हात केला, म्हणून मी तिला मदत करत आहे. आणि तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल, पण हेच खरं आहे. तो तिच्या कपाळावर किस करतो. आदित्य चव्हाण नवरा हे तुझा लक्षात असू दे. इकडे अनिशा आदित्यला तर मुक्ता आणि शक्ती आरोहीला पाहत होत्या. आरोहीला लांबूनच त्या दिसतात तशी आरोही आदित्यचा हात सोडून त्याच्याकडे निघून जाते. पण जाताना तिचा लाजरा चेहरा बघून आदित्यला हसू येतं. त्याला आरोहीला सोडावंसं वाटत नव्हतं, पण अनिशा येत होती. इकडे अनिशा विचार करत होती, आदित्य आणि आरोही एकमेकांना भेटले तर नसतील ना. बघूया पुढील भागात काय होतंय. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.